नमस्कार, मी गणेश राठोड. सेवालाल जयंती का झाली नाही याबद्दल त्या आदित्यनं जे आवाज उचललं. जयंतीसाठी पहिली मीटिंग झाली. सेवालाल जयंती पुसद नगरीमध्ये 10 वर्षापासून होत आहे. मी जितक्या सेवालाल जयंती अटेंड ओके. केल्या त्या कमीत कमी 5 ते 6 जयंती मी अटेंड केल्या. कारण 10 वर्षापूर्वी माहित होतं का सेवालाल नाही जयंती? आम्ही त्यावेळी लहान होतो. जे आमचे पुढारी आहेत त्यांनी हे निर्णय घेतले असतील. मला सांगा, नाईक साहेबाचं योगदान जास्त आहे की सेवालाल महाराजाचं? तर सेवालाल महाराजांचा इतिहास आजही आपल्याला पूर्णपणे लिखित स्वरूपात कुठेही पाहायला मिळेल. येस. सेवालाल महाराज संत की चमत्कारी. नमस्कार, मी गणेश राठोड. साप्ताहिक पुष्पवंती नगरी या यूट्यूबमध्ये आपलं स्वागत करतो. सेवालाल जयंती का झाली नाही याबद्दल त्या आदित्यनं जे आवाज उचललं, हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. आदित्य, ठीक आहे, सेवालाल जयंती काऊन नाही झाली? जयंतीसाठी पहिली मीटिंग झाली. मला सांगा, सेवालाल जयंती पुसद नगरीमध्ये 10 वर्षापासून होत आहे, हे मान्य करता तुम्ही? मी जितक्या सेवालाल जयंती अटेंड ओके. केल्या त्या कमीत कमी 5 ते 6 जयंती मी अटेंड केल्या. कारण मी त्या मध्यंतरी मी बाहेरगावी शिकायला पण होतो. 10 वर्षापूर्वी माहित होतं का सेवालाल नाही महाराज? नाही. हा जो जयंतीचा उत्सव आहे Yes. हा साजरा करण्याचा, मग साजरा कसा करायचा, वेगवेगळ्या पद्धतीतून साजरा करायचा. आम्ही त्यावेळी लहान होतो. मान्य आहे. जे आमचे पुढारी आहेत त्यांनी हे निर्णय घेतले असतील. ही प्रथा चालू झाली, मग ही लोकांना ही जल्लोष अशा प्रकारे साजरा करायचा, डीजे लावायचे, डपडे लावायचे, या पद्धतीतून ते ठीक सुरू आहे. झालं. मला सांगा, नाईक साहेबाचं योगदान जास्त आहे की सेवालाल महाराजाचं? निश्चितच सेवालाल महाराजांचे योगदान समाजासाठी खूप मोठं आहे. सेवालाल संत होते, हो मान्य आहे. हो. आणि वसंतराव नाईक हे नेते होते समाजाचे. कसं म्हणता तुम्ही सेवालाल महाराजाचं योगदान जास्त होतं? सेवालाल क्रांती काय आहेत मला सांगा ना. योगदान काय? सेवालाल महाराजांच्या अनेक युद्धांच्या इतिहासामध्ये नोंदी आहेत. परफेक्ट त्याचबरोबर- तुम्हाला माहित आहे? नाही, सेवालाल महाराजांचा इतिहास जो आहे, जसा तुम्ही मला विचारत आहात की सेवालाल महाराजांचं योगदान काय आहे, तर सेवालाल महाराजांचा इतिहास आजही आपल्याला पूर्णपणे लिखित स्वरूपात कुठेही पाहायला मिळेल. येस. अगदी बरोबर. आता सेवालाल महाराज संत की चमत्कारी या मुद्द्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, हो. ज्यामधून मी हेच सांगितलेलं आहे की सेवालाल महाराजांना कुठेतरी चमत्कारी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न समाजात केला गेला. समाजात इतिहासाला घेऊन बंजारा समाजाचा इतिहास हा ग्रामगीतांमधून, भजनांमधून बरोबर यातून मांडला गेलेला आहे. जे आहे. भजन्या म्हणतात ते मंडळी. मग ज्याने जसं मांडलं, ज्याला आपल्या सोयीनुसार बरं वाटलं, त्यांनी सेवालाल महाराजांचा इतिहास तसा मांडलेला आहे. बरोबर आहे तुमचं. जे सेवालाल महाराजांना ते एक मातीचं शिरा केलं म्हणतो, असं पुढे शिरा केला, असं ते एक भजनी मंडळी सांगतात. हे सोशल मीडिया आहे आपल्या समाजामध्ये सगळ्यात. मला सांगा, स्पेसिफिक नाईक मंडळीनं सांगितलं की सेवालाल जयंती साजरी करू नका, हे का म्हणजे पूर्ण खेड्याला काय साजरी झाली का? म्हणजे पुसद मध्येच नाही झाली म्हणून काय झाली नाही असं नाही का? मला सांगा, मी ग्राउंड झिरो जवळपास पुसद तालुक्यात 119 ते 20 ग्रामपंचायतचं मी रिपोर्टिंग घेतलं. जवळपास सगळ्याच खेड्यांना आज एवढा मोठा ऐका ना एवढा मी जवळपास एवढं मोठा स्पीड तयार झालेली आहे. लोक जातीसाठी माती खायला. मान्य आहे. पुसद मतदारसंघ असा आहे की हा मतदारसंघ जवळपास नायकाच्या मागे आहे. जे निर्णय त्यांना होते ते निर्णय आपण देतो. जे त्यांना तिथं जसं एखादी मस्जिद मध्ये फतवा निघते, तशाच प्रकारे नाईक घराण्याचा फतवा निघाला ते मान्य करायचे. कवा नाईक साहेब होत तेव्हा. मान्य आहे. याच्यात वेगवेगळे, आता तुम्ही निरंजन नाईकाचा दाखला देत आहे, अविनाश नाईकाचा दाखला देत होता. मान्य आहे ना? निरंजन नाईक आणि अविनाश नाईकाचा तुम्ही दाखला देताय, तर त्याला खरंच समाजाची नाळ होती ना? मग इथं कंटिन्यू म्हणजे शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून अविनाश नाईकाला घेतलं. तो खूप कमी काळात समाजाची नाळ तोडली. मी स्वतः बॉम्बेला जाऊन त्याला भेटायचा प्रयत्न केला, निरंजन नाईकाला भेटायला प्रयत्न केला, अविनाश नाईकाला, पण ते भेट देत नाही. समाजाची त्यांना जवळपास निरंजन नाईकाला तो जवळपास बंजारा समाजाची भाषा येत नाही. निरंजन नाईक साहेब हे कधीच कुठल्याच समाज माध्यमावर आले नव्हते, अनेक वर्षांपासून आले नव्हते. त्यानंतर प्रथमच ते माझ्या युट्यूब चॅनल थ्रू समाज माध्यमावर आले. त्यांचा इंटरव्ह्यू मी घेतला. जवळपास 52 मिनिटाचा तो इंटरव्ह्यू आहे. तो पूर्ण समाजाने पाहिला. त्यामध्ये त्यांनी ते राजकारणात का नाही आले या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या. सगळ्यात सोपं काम त्यांच्यासाठी हे होतं की राजकारणात जाणं. नाही नाईक साहेब, मला सांगा ना, एक
उत्तराधिकारी म्हणून मी तुम्हाला तेच म्हणतोय, कुठल्याही एखाद्या मोठ्या महानायकाचा मुलगा, जसं शरद पवारांच्या सुपुत्री समजा सुप्रिया सुळे यांना राजकारणात येणं सोपं आहे की माझ्यासारख्या माणसाला राजकारणात येणं सोपं आहे? त्यांनाच सोपं आहे. तर हे त्यांच्यासाठी सोपं होतं. कुठेतरी ते इथे बसून राजकारण करू शकले असते, कारण त्यांच्या वडिलांनी तेवढं मोठं साम्राज्य तयार करून ठेवलं होतं. पण त्यांना या राजकीय क्षेत्रात त्यांना मराठी सुद्धा व्यवस्थित त्या टाइमला यायची नाही, कारण त्यांचं पूर्ण शिक्षण जे आहे, कारण वसंतरावजी नाईक साहेबांनी शिक्षणावर भर दिलं ही गोष्ट पूर्ण बंजारा समाजाला माहिती आहे. बिलकुल. नाईक साहेब ऐका ना, मी मुख्य पर्वात जे आणलं ते मोठ्या नाईक साहेबामुळेच आलं. आज जो बंजारा समाज जे आहे, शैक्षणिक जे क्रांती झाली ते जवळपास नाईक घराण्यामुळेच मी तेच म्हणतो. ते तुम्ही पण आपले सोट आपले दात आहे, पण जे एक जयंती नाही झाली दुर्दैवानं अजितदादाचा मृत्यू झाला. पण त्या मला सांगा ना, मोहिनी नाईकांना काय सांगितलं? तुम्ही कॉल केलं, ते जे व्हायरल झालं फोटो, त्यामध्ये मोहिनी नाईकांना सांगितलं की ठीक आहे, आमचं दुर्दैवी आमचा जो नेता आहे हे असं झालेला आहे, पण आम्ही ते त्या मूड मध्ये नाही आहे. पण समाज कुठं त्यांचा आदेश असं की बा फायनल आदेश आहे म्हणून, पण स्वातंत्र्य जवळपास खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे समाज जयंती झाली. माझं मत स्टंट काऊन तुम्ही 15 जानेवारी त्यांना जाहीर माफी मागावी हेच कारण काय? तुमच्या मागे कोणी आहे? गोरसेना आहे का की पीसीपी आदित्य जाधव लढत आहे त्यासाठी? आमच्या मागे आता तुम्हाला मी सांगतो, हा लढा मी जरी नाही दिला असता, ही आवाज मी जरी नसतं उचलला, तरी हा आवाज 18 तारखेच्या रात्रीपासून उचलला गेला समाज माध्यमांवर. मान्य आहे ना? हा आवाज कोणीच नाही उचलला. मान्य आहे ना? हेच जे प्रश्न आहेत फक्त समाज माध्यमांवर असलेले, यासाठी मला कॉल मेसेजेस आले की भाऊ तू बोलतो, तू पुसतकर आधी अशी तुझी आयडिया आहे, तू व्हिडिओ बनवतो, तू बोललंच पाहिजे. तू मला एखादी ग्रामीण भागाचा नायक जी मंडळी आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे आपली समाजाची, ती कुठं तर एखादी ग्रामीण भागात एखादी तांड्यात की बा याचा निषेध करावा असं कुठून आहे? फक्त आदित्य जाधव मागेच काय बा? त्यामध्ये एखादी सिनियर एखादी नायक दाखवा ना तुमच्या मागे. हो ना, हो ना. एखादी नायक मी तुम्हाला हीच गोष्ट सांगतोय की हे नायक कारभारी जे आहेत आजच्या काळातले, जे तांड्यावरचे आहे, यांना समाज माध्यम कळतं का? तुम्ही मला सांगा. 60-65 वर्षात अरे बापा, न्याय व्यवस्था आहे. तुम्ही कसं म्हणता? नायक जे न्याय व्यवस्था आहे, जे लोकांना दिशा देतात, मग मूर्ख आहे का ते नायक कारभारी? ते मूर्ख नाही आहेत. मी तुम्हाला तेच म्हणतो. तुम्ही सांगितलं आरोप लावला. माझा विषय त्यांनी आम्हाला सांगितलं. तुमच्या मागे कोणत्या पाठिंबा आहे? कोणत्या संघटनेचा पाठिंबा? आमच्या मागे कोणत्याच संघटनेचा पाठिंबा नाही. आमच्या आदित्य जाधव स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहोत आम्ही, स्वतंत्र आहोत. काही असं लेबल म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की बा याच्या मागे गोरसेना आहे किंवा याला कोणी स्पॉन्सर आहे. कोण स्पॉन्सर? नाही असं म्हणत आहे का बा? असं कोणी असेल तर नाव सांगा बा. असं कोणीच नाही. फक्त निरंजन नायकाचा दाखला देत आहे. आता आला ते पण आता दाखला का देतोय आम्ही? आता तो दाखला आला म्हणून म्हणजे नाईक साहेबांनी तुम्ही म्हणता, मग तुम्ही निरंजन नायकाचा दाखला द्यायला म्हणजे नाईक घराण्यामध्ये आलबेल नाही का? जे सिनियरिटीनुसार व्हायला पाहिजे होते ते झालं नाही का? हा जो दुसरी गोष्ट आहे, जसं मोठे नाईक साहेब होते, नाईक साहेब वसंतराव नाईक, त्याच्यानंतर त्याचा कारभार बाबासाहेब नाईकांना खालचा सांभाळला. त्याच्यानंतर त्यांना सुधाकर नाईकाला धुरा दिला. सुधाकर नाईकच्या नंतर मनोहर नाईकाला धुरा दिला. हा त्यांच्या परिवारातला विषय आहे. येस, बरोबर, मान्य आहे. हा त्यांच्या परिवारातला विषय. हा मुद्दा सामाजिक आहे. ठीक आहे ना. हा निरंजन नाईकांना पीसीपी असं सांगितलं असेल की बा जे व्हायरल झालं, शिवलाल जयंती झाली नाही, त्याच्याबद्दल काहीतरी असेल तर आम्हाला दाखवा. तेच तुम्हाला मी चॅटिंग ठीक आहे, ते सांगा. विषय नाईक साहेबांनी आम्हाला या गोष्टी सांगितल्या. आम्हाला त्यांनी फक्त पाठिंबा दिला. ते लवकरच पुसत शहरात चांगला आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळंच बोलण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही ते सोशल मीडियाच्या द्वारे दाखवलं. तुमचं त्याबद्दल अभिनंदन. हे होते आदित्य जाधव आणि आपल्याला साप्ताहिक पुष्पवंती नगरीमध्ये चांगल्या प्रकारे मुलाखत दिली. धन्यवाद.